आज मी तुमच्यासाठी एक खूप सुंदर असा स्टोरेज बॉक्स घेऊन आली आहे। मोठ्या साईजमध्ये हा बॉक्स मी बनवला आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये भरपूर कपडे स्टोअर करून ठेवू शकता। आता ह्याच्यासाठी आपल्याला फक्त 2 पीस लागणार आहे। आपण कापड कुठेही न कापता हे स्टोरेज बॉक्स बनवलेला आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता एक पीस घेतला आहे मी हा 35 इंच बाय 10 इंच, 35 बाय 10 इंचचा एक पीस घेतला आहे आणि दुसरा पीस घेतला आहे 30 इंच बाय 15 इंच। ठीक आहे हो का। आता ह्या दोन्ही पीसांना आतमध्ये कॅनव्हास लावून खालच्या बाजूला अस्तर लावून चारी बाजूनी शिवून घेतला आहे। आता हा जो 30 बाय 15 इंचचा पीस आहे तो बाजूला ठेवायचा आहे आणि 35 बाय 10 इंचचा जो पीस आहे ना तो मी घेतला आहे। आता त्याला काय करायचं, आपण इकडनं वरच्या बाजूने 2-2 इंचचं मार्किंग करून घेणार आहोत। खूप सुंदर असा हा बॉक्स बनतो आणि भरपूर कपडे ह्याच्यामध्ये मावतात। आता हे 2 इंचाचं मी मार्किंग केले आणि आता तिथून मी हे कापून घेणार आहे। आता इथे मी हे असं कापून घेतलं आहे आणि इथे मी आता चेन लावून घेणार आहे बरं का। आता हे चेनमध्ये मी 2 रनर घातले आहे। आता एक हे चेन आहे ना अशी इथं शिवून घ्यायची ह्या बाजूला आणि ह्या बाजूला शिवून घेतल्यावर घेताना त्याच्यावरती मी अस्तरचीच एक पट्टी घेतली आहे आणि ती पट्टी पण आपण ह्याच्यावरती ठेवून शिवून घेणार आहोत आणि हे खालच्या बाजूने दुमडून ह्याला पायपिंग करणार आहोत, म्हणजे आपले इथे धागे वगैरे दिसणार नाही। ठीक आहे, चला तर मग आपण चेन लावून घेऊया। अशीच दुसऱ्या बाजूला पण चेन ह्या बाजूला पण चेन लावायची आहे। पाठीमागची बाजू पण तुम्ही बघा। आता असं इथं पायपिंग केल्यामुळं हे असं धागे दिसत नाही। ठीक आहे, आता इथं जे एक्स्ट्राची चेन आहे ना ती आपण कापून घेणार आहोत। आता काय करायचं, ह्याचा आहे ना असा बरोबर इथे एक घडी घालून घ्यायची मधोमध। ठीक आहे, आणि इथे असं थोडासा त्रिकोण कट करायचा आणि आता हा दुसरा पीस घ्यायचा। आता दुसरा पीस जी 15 इंचाची बाजू आहे ना तिथून बरोबर मधोमध अशी घडी घालायची। 15 इंचाच्या बाजूने घडी घालायची बरं का। 15 बाय आपण 30चा जो पीस आहे ना दुसरा घेतलेला, तर 15 इंचाच्या बाजूने अशी घडी घालून त्याला असं मधोमध कट करायचं। त्यात असं हे उलटं करायचं आणि हा पीस आता चेनीची बाजू वरती घ्यायची आणि बिना चेनीच्या आपण इथं हे मधोमध हे घेतलं आहे ना, तर आता इथं हे असं सरळ जोडून घ्यायचं। हे सरळ जोडून झालं की मग हे असं इथे शिवून घ्यायचं असं, आणि मग इथे शिवून झाल्यावर हे असं इथे शिवायचं। ठीक आहे, परत एकदा बघा हो का। हे जे मधोमध इथं असं शिवून घ्यायचं। असं शिवून झालं की मग हे हा कॉर्नर शिवायचा असा सरळ। हा कॉर्नर शिवून झाला की हा सरळ इथे शिवायचा। आता इथपर्यंत हे शिवा, मग मी हे पुढचं तुम्हाला सांगते। दोन्ही बाजूनी पण अशाच प्रकारे शिवून घ्यायचं आहे। आता फक्त हे आपलं राहिलेलं आहे बरं का, म्हणजे शिवायचं। आता हा जो भाग राहिला ना तर तो पण आपण अशा पद्धतीने इथे असं शिवून घेणार आहोत। इकडे हे असं आणि इथे। ठीक आहे, आता ह्या 3 बाजू शिवून झाल्या ना की आता जिथे जिथं आपण शिवलंय ना तिथं सगळ्याला पायपिंग करून घ्यायची आहे, समजलं ना। कारण की पायपिंग केलं की हे असे धागे दिसत नाही आणि एकदम छान असं आपलं वस्तू दिसते। ठीक आहे ना, मग आता चला तर मग हा वरचा भाग आपण शिवून घेऊया आणि मग शिवून झाल्यावर पायपिंग करूया। मग आपला स्टोरेज बॉक्स कसा दिसतो मी ते तुम्हाला दाखवते। पण केली आहे आता पायपिंग केल्यामुळं आपली ही वस्तू आतल्या बाजूने पण खूप सुरेख अशी दिसते। चला तर मग आपण हे स्टोरेज बॉक्स सरळ करूया। बघा तुम्ही बघू शकता एकदम मोठ्या साईजमध्ये आपला हा स्टोरेज बॉक्स तयार झाला आहे।
आणि खूप सुरेख आणि साधा सोपा असा हा आहे. आता बनवायला पण खूप सोपं आहे. 2 चेन असे लावल्यामुळं आपल्याला नीट व्यवस्थित उघडता पण येणार आहे. कसा वाटला मग स्टोरेज बॉक्स? आवडला ना? छान आहे ना? चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.